हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज या व्लॉगमध्ये मी तुम्हाला देणार आहे होम टूर. ॲक्च्युली व्लॉगिंगच्या सुरुवातीला किचन, हॉल आणि बेडरूम या तिन्हीवरती मी सेपरेट व्लॉग्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. पण या गेल्या 2 महिन्यात अनेक न्यू व्ह्यूवर्स, सबस्क्रायबर्स आपल्या या फॅमिलीमध्ये ॲड झाले आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की अंकिता होम टूर तू दे. सो आज मी त्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा घराची टूर करणार आहे. तर होम टूर स्टार्ट करायच्या आधी सगळ्यात आधी इथे आमचा हा शू रॅक आहे आणि ओपन केल्यानंतर हा अशा प्रकारचा शू रॅक आहे. मग त्यात असे सगळे खण दिलेत आणि हे मेन डोअर आहे. सो मेन डोअरमधनं आत आल्यानंतर हा आहे आमचा हॉल. सो हॉल म्हणजेच लिव्हिंग रूम पटकन आपण बघून घेऊया. सो मेन डोअरमधनं आत आल्यानंतर लेफ्ट साईडला आहे आमची ही टीव्ही कॅबिनेट. मेनली टीव्ही कॅबिनेट म्हणजेच लाईट सोर्स, भरपूर असे खण आणि मेन टीव्ही असं आम्ही इथे करून घेतलंय. सो मेनली इथे मध्ये असा आम्ही हा आमचा पहिले टीव्ही ठेवलाय आणि टीव्हीच्या दोन्ही बाजूला मग आम्ही असे शेल्फ्स करून घेतलेत जरा डेकोरेटिव्ह असं काही ठेवायला. तर टीव्हीच्या राईट साईडला जे पहिले 2 खण आहेत ते राहूने घेतलेत. सो राहूची टॉईज ह्याच्यात आहे. नंतर छान अशी स्वामींची मूर्ती आम्ही इथे ठेवली आहे. त्याच्यावर आम्ही आमचं सगळं कीज ज्या आहेत त्या ह्याच्यात ठेवतो आणि हे जे वरचे खण आहेत त्यात आईबाबांच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्ही लावून ठेवल्या आहेत. राऊचं सुद्धा सगळं स्कूलचं क्राफ्ट वरती ठेवलंय आम्ही. त्याच्याच बाजूला इथे सुद्धा अगेन आई पप्पांच्या सगळ्या ट्रॉफीज आम्ही ठेवल्यात. टीव्हीच्या डाव्या साईडला मग एक अशी मोठी शेल्फ आम्ही करून घेतली आहे ज्यात 4 खण केलेत आम्ही. पहिल्या खणात AC, फॅन आणि आपले जे इयरफोन्स असतात ते सगळं आम्ही ह्यात ठेवलंय. सेकंड खणामध्ये राऊची सगळी किंडर जॉयची खेळणी आहेत. थर्डमध्ये स्वामींची, गणपतीची अशी देवांच्या मूर्ती ठेवल्या आहेत आणि हा जो चौथा खण आहे त्यात आई पप्पांच्या अगेन ट्रॉफीज आहेत. टीव्हीच्या खाली ही जी स्पेस आहे मग त्यात आम्ही चार्जरचा पॉईंट घेतलाय, टीव्हीचा रिमोट असं आम्ही इथे ठेवतो. मग इथे एक खण आहे त्यात आपले कागदपत्र जे असतात ते ठेवलेत. हा जो पुढचा खण आहे त्यात सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आम्ही ठेवल्यात, इस्त्री वगैरे. आणि इथे असे 3 ड्रॉवर्स आहेत ज्यात अगेन थोडंसं जे आपल्याला महत्त्वाचं इम्पॉर्टंट सगळं असतं ते ह्या 3 ड्रॉवर्समध्ये ठेवलंय. त्याला लागूनच राऊच्या 2 या गाड्या आहेत. सो ही कार बड्डेला त्याला आम्ही गिफ्ट केली होती आणि हे काल तुम्ही बघितलंच असेल, त्याला हे गिफ्ट आम्ही दिलं होतं. आणि तिथे आम्ही 2 अशी स्टूल्स ठेवली आहेत. अगदी पटकन कोणी आलं तर मग ती स्टूल उपयोगाला पडतात म्हणून ती अशी आम्ही साईडला ठेवली आहे. आणि इथे वर छान अशी स्वामींची मोठी फ्रेम आम्ही करून घेतली आहे. आणि मग मेनली आमच्या या लिव्हिंग रूम मध्ये हे 2 सोफाज आहेत. हा आहे तो सोफा कम बेड आहे आणि ह्या सोफ्याला स्टोरेज आहेत. सो जरा घराचा कलर ठरवून मग आम्ही हे कलर कॉम्बिनेशन केलंय. आणि हा छान असा टीपॉय आहे. खरं तर आम्ही तो मध्ये ठेवतो पण राऊ खेळत असतो सो थोडा असा इथे साईडला करून ठेवलाय. आणि सोफा आणि या टीपॉयच्या मध्ये आमची राउटर्स आहेत वायफायची. सो ती आत्ता इथे ठेवली आहेत आम्ही. आणि लिव्हिंग रूमला अटॅचच अशी एक फ्रेंच विंडो आहे आणि फ्रेंच विंडोच्या त्या साईडला एक छोटीशी टेरेस आहे. आणि टेरेसमध्ये एंटर केल्यानंतर ही जी साईड आहे ही सगळी राऊची आहेत, ज्यात राऊची सगळी खेळणी आहेत. कपाट, बास्केट, हे काही बॉक्स आहेत. सो हे सगळं इथे राऊचं आहे. आणि ह्या साईडला कपड्यांचा एक स्टँड ठेवलाय आणि एक कपाट आहे. आणि हा आमच्या टेरेसमधनं दिसणारा व्ह्यू आहे. इथे राऊची थोडीशी खेळणी आहे, हे बास्केट ठेवलंय. इथे सगळे एक्स्ट्राचे जे आमचे शूज असतात ते ह्या बास्केटमध्ये ठेवलंय. आणि एक सिलेंडर आहे खालती. आणि इथे छान असे आर्टिफिशियल फुलांचे फ्लॉवर पॉट्स आम्ही आणलेत आणि असे सगळ्या साईडला ते लावलेत. आणि आता खिडकी बंद केल्यानंतर माझ्या राईट साईडला इथे पॅसेज आहे. तर हा आमचा पॅसेज आहे. आणि अगेन इथे माझ्या राईट साईडला आमचा कॉमन वॉशरूम आहे आणि इकडनं आपलं किचन स्टार्ट होतं. सो हे आहे किचन. माझ्या बऱ्याचशा व्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल. सो एंटर केल्या केल्या इथे फ्रीज आहे. हा मेन ओटा आहे आणि सगळं मॉड्युलर किचन करून घेतलंय. सो हे ह्या साईडला सगळे रॅक्स इथे केलेत. हा आहे सर्व्हिस प्लॅटफॉर्म. त्याच्या वर सुद्धा इथे आम्ही असं स्टोरेज करून घेतलंय. आणि इथे वरती ॲक्च्युली हा माळा आहे पण मग त्याला सुद्धा आम्ही क्लोज करून आतमध्ये सगळं सामान ठेवलंय. आणि मग ओट्याच्या दोन्ही साईडला अशा आम्ही ट्रॉलीज केल्या आहेत. हा आमचा देव्हारा आहे
आणि इथे टॅप सोर्स दिलाय आम्हाला, त्याच्यामुळे आमचं वॉशिंग मशीन आम्ही इथे ठेवलंय. आणि ही किचनची विंडो आहे. सो विंडो आणि हे जे ग्रिल आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला असं छोटंसं स्टोरेज आहे. मग त्यात आम्ही लादी पुसायची मॉपी, एक्स्ट्राचं जे काही सामान असतं ते ह्याच्यात ठेवतो. आणि इथे सिंक आहे आणि बरोबर सिंकच्या वरती वॉटर प्युरिफायर आहे. तर हे आमचं किचन आहे. किचनमधनं अगेन स्ट्रेट आपण पॅसेजमध्ये आलो की इथे आहे आमचं कॉमन वॉशरूम. सगळ्यात आधी इथे बेसिनच्या वर छान असा एक आरसा लावून घेतलाय. आणि मेन म्हणजे आता तुम्ही हा व्हाईट कलर इथे बघताय तो 3 कलर्स मध्ये ते चेंज होतात. तर आता हा मी चेंज केलाय. सो व्हाईट आणि येल्लो असे 2 कलर झाले आणि पुन्हा एकदा चेंज केल्यावर पूर्ण येल्लो लाईट होतो. सो त्याच्यासाठी हा आम्हाला फार आवडलेला म्हणून हा एक आरसा इथे लावलाय. आणि मग इथे एक असा रॅक लावून घेतलाय ज्यात मग आपलं सगळं ब्रश, शॅम्पू, एक्स्ट्रा क्लिनिंगचं जे आहे ते सगळं इथे ठेवलंय. तर असं हे आमचं कॉमन वॉशरूम आहे. सो इथे कॉमन वॉशरूम, इथे किचन आणि आता माझ्या मागे आहे ते मास्टर बेडरूम. सो हे आहे बेडरूम. तर बेडरूम मध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी इथे आहे कपाट. कपाटाच्या बाजूला इथे आहे एक सिंगल बेड ठेवलाय. भरपूर स्टोरेज आहे. सो असा आहे एक सिंगल बेड आहे. आणि मग त्याच्यावर अशा छान फ्लोरोसंट आता मी कव्हर घातलेल्या उशा ठेवलाय. आणि ह्या सिंगल बेडच्या वर तुम्ही इथे बघू शकता एक हँगिंग लॅम्प लावलाय. आणि मग इथे कपाटाच्या वर पूर्ण परत अगेन स्टोरेज करून घेतलंय. आता सिंगल बेडच्या ह्या साईडला आल्यानंतर सगळ्यात आधी इथे हे जे कपाट आहे ते राऊचं आहे, ज्यात सगळं राऊचे कपडे, अभ्यासाचं सामान हे सगळं या कपाटात असतं. आणि मग इथे एक असं कपड्यांसाठी बास्केट ठेवलंय. आता सध्या हे कपडे इस्त्रीला टाकायचे, सो ही पिशवी ठेवली आहे, नाहीतर फक्त हे बास्केट असतं. आणि इथे परत अगेन राऊच्या कपाटाच्या वर असं एक छोटंसं अजून एक स्टोरेज आहे. आणि कपाटाच्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता इथे वरती AC लावलाय आणि ही बेडरूमची विंडो आहे. आणि मग हा डबल बेड इथे ठेवलाय. आणि इथे मग डबल बेडच्या इथे वर एक असं छोटंसं मी बास्केट ठेवलंय ज्यात मग ACचा रिमोट, फॅनचा रिमोट, राऊला विक्स लागतं, मॉइश्चरायझर, सो हे ह्यात ठेवले. चार्जर्स ठेवली आहेत. आणि हा छोटासा लॅम्प तुम्ही बघितला असेल माझ्या व्लॉगमध्ये, सो हा एक ठेवलाय. आणि मग बेडच्या बाजूला इथे आता पुष्कळचं वर्क फ्रॉम होम चालू आहे, सो हे फोल्डेड टेबल आहे आणि त्याच्याबरोबरच ही खुर्ची. सो जेव्हा ऑफिस नसतं तेव्हा मग मी हे टेबल फोल्ड करून ठेवते. आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की हे मास्टर बेडरूम आहे, सो मग दरवाजाच्या ह्या साईडला इथे हे सेम वॉशरूम आहे. आणि इथे सुद्धा सेम जसा कॉमन वॉशरूम मध्ये आपण आरसा बघितला तसाच सेम आरसा इथे सुद्धा लावून घेतलाय. आणि मास्टर बेडरूमच्या या वॉशरूम मध्ये इथे गिझर आहे. कॉमन वॉशरूम मध्ये सोलारचं पाणी येतं, सो फक्त या मास्टर बेडरूमला आम्ही हा गिझर लावून घेतलाय. आणि कॉमन वॉशरूम मध्ये जसा रॅक होता तसा मग इथे आम्ही डीमार्ट मधनं असं एक स्टोरेजचं खण आणले ज्याच्यात मग आम्ही इथे सगळं फेस वॉश, शॅम्पू, ब्रश इथे ठेवले. तर अशी होती ही होम टूर. आणि खरं बघायला गेलं तर मी किचन, लिव्हिंग रूम आणि बेडरूम ह्याच्यावरती इन डिटेल असे सेपरेट 3 व्लॉग्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ज्यात मग किचनमध्ये मी प्रत्येक गोष्ट म्हणजे या ट्रॉलीजमध्ये मी कुठल्या ट्रॉलीमध्ये काय काय ठेवलंय, माझ्या या सगळ्या स्टोरेजमध्ये मी काय काय ठेवलंय, हे सगळं किचन आम्ही कसं मॅनेज केलंय. त्याच्यानंतर लिव्हिंग रूममध्ये जसं तुम्ही आता 2 आमचे सोफाज बघितले त्याचं स्टोरेज काय आहे, TV कॅबिनेटच्या खणांमध्ये मी काय काय ठेवलेलं आहे, बेडरूम, मग बेडरूमची कपाटं, राऊचं कपाट, वरचे जे लॉफ्ट तुम्हाला मी दाखवले त्यात काय काय ठेवलेलं आहे, हा सगळे इन डिटेल व्लॉग मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तर त्या 3 व्लॉग्सच्या लिंक्स सुद्धा मी या व्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. सो ते 3 व्लॉग सुद्धा तुम्ही नक्की बघा. थोडासा ग्रीन टी प्यावासा वाटतोय म्हणून या किटलमध्ये पाणी गरम करायला ठेवतेय. आणि खरं तर ह्याच्या आधी आम्ही जिथे राहायचो तो आमचा ब्लॉक खूप मोठा होता, कारण ते जुनं कन्स्ट्रक्शन होतं आणि त्याला एक मोठी टेरेस सुद्धा होती. पण त्याच्यानंतर आता आम्ही इथे शिफ्ट झालोय आणि ह्या बरोबरच अजून सुद्धा एक 1 BHK आम्ही ऑलरेडी घेतलेला आहे आणि तो पुष्करच्या ऑफिसच्या जवळ घेतलाय. खरं तर इकडनं थोडंसं ट्रॅव्हलिंग लांब आहे आणि आता वर्क फ्रॉम होम आहे, पण जेव्हा ऑफिस सुरू होईल तेव्हा ट्रॅव्हलिंग थोडं सोपं जावं या अनुषंगाने आम्ही तो घेतलाय.
पण त्याचं पोझिशन येत्या जून जुलैमध्ये आहे. सो ते घर जेव्हा मिळेल ते सुद्धा आपण बघूयाच. तर होम टूर आमचं हे घर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू अगेन. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.